गंगेवाडी येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे भटक्या विमुक्त जमातीच्या वस्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी लक्ष देण्याची ग्रामस्थांमधून मागणी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी गावातील भटक्या विमुक्त जमातीचे 200 ते 250 लोकांची वस्ती असून यामधील अनेक वस्तीतील लोकांचे घरकुले मंजूर होऊन तब्बल 2 ते 3 वर्ष उलटून गेले तरी देखील अद्याप घरकुलांच्या बांधकामाचा पत्ता नसून सर्व भटक्या विमुक्त जमातीचे लोक आतुरतेने घरकुलाची वाट पाहत आहेत। सध्या ते मोडक्या तोडक्या घरात वास्तव्यास आहेत। नागनाथ कृष्णा देवकर, शिवाजी धोत्रे, महादेव काशीनाथ जाधव यांच्यासह इतर अनेकांची घरकुले मंजूर असून देखील त्यांची बांधकामे झाली नाहीत। यात कहर म्हणजे बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे झाडे उन्मळून वस्तीवरील घरांवर आणि तेथील जनावरांवर पडल्यामुळे त्यांच्या राहत्या घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी मागणी केली आहे। तब्बल 3 ते 4 वर्षांपासून एकाही घरकुलाचे काम चालू झाले नसून याकडे प्रशासनासह स्थानिक आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पूर्णपणे गंगेवाडी गावाकडे व येथील भटक्या विमुक्त जमातीच्या बांधवांकडे दुर्लक्ष केल्याचे तसेच त्यांनी या नुकसानीकडे लक्ष देण्याची मागणी गंगेवाडीच्या ग्रामस्थांनी केली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा।